भारतातलं कोल्ड ड्रिंक वॉर यात राजकारण आहे, वाद आहे, स्ट्रॅटर्जी आहे, चलाकी आहे आणि स्पर्धाही. या स्पर्धेत तग धरून राहिल्या त्या ठराविकच कंपन्या. जाहिराती, त्यातले सेलिब्रिटी, मार्केटिंगसाठी ओतलेला पैसा यातूनच भारताच्या सॉफ्ट ड्रिंक मार्केटवर राज्य करण्यासाठी कंपन्या युद्ध पातळीवर लढत होत्या. या स्पर्धेतले मेन प्लेयर्स होते कोका कोला आणि पेप्सिको. पेप्सिकोच्या 7 अपला कोका कोलाच्या स्प्राईटनं टक्कर दिली. मिरिंडाच्या विरोधात आलं फॅन्टा. आंबे खाण्यासाठी जशी बारक्या पोरांमध्ये स्पर्धा असते तशीच ती मँगो ज्यूसवरून कोका कोला आणि पेप्सिकोमध्येही झाली. कोका कोलानं आणलं माझा तर पेप्सीनं आणलं स्लाइस. ही झाली भारतातल्या पहिल्या कोल्ड्रिंक वॉरची गोष्ट. पण आता कोल्ड्रिंक इंडस्ट्रीत बरेच बदल झाले. बरेच नवीन प्लेयर्स बाजारात आले. लोकही हेल्थ कॉन्शियस झालेत. त्यांच्यासाठी तशा कोल्ड्रिंक्स कंपन्या आल्यात. पण कोका कोला आणि पेप्सिको सारख्या कंपन्यांना टक्कर देणं अजूनही कुणाला जमलं नाही. मात्र आता या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी रिलायन्स कोल्ड्रिंक इंडस्ट्रीमध्ये उतरणार आहे. 2 वर्षांपूर्वी रिलायन्सने खरेदी केलेल्या कॅम्पा कोलाच्या माध्यमातून आता कोका कोला आणि पेप्सिकोला तगडी कॉम्पिटिशन येणार असं बोललं जात आहे. अर्थात ज्या क्षेत्रात अनुभव नाही त्यात उतरून त्या इंडस्ट्रीचा चेहराच बदलण्याची रिलायन्सची ताकद आपण सगळ्यांनी जिओच्या वेळीच पाहिली आहे. जिओसाठी वापरलेली स्ट्रॅटजीज आता कॅम्पा कोलासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळं अंबानींचं रिलायन्स आता कोल्ड्रिंक इंडस्ट्रीतही धुमाकूळ करणार अशी चर्चा होते. रिलायन्स कॅम्पा कोलासाठी कशी स्ट्रॅटजी करताय? कॅम्पा कोला भारतातल्या कोल्ड्रिंक इंडस्ट्रीमध्ये जायंट किलर ठरणार का? याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी रिलायन्सने विकत घेतलेल्या कॅम्पा कोला कंपनीबद्दल जाणून घेऊ. भारताला कोल्ड्रिंकची चटक लावणारा, भारतीयांच्या टेस्ट पॅलेटनुसार कोल्ड्रिंकची चव देणारा आणि भारतात लोकप्रिय ठरलेला पहिला कोल्ड्रिंक ब्रँड ठरला तो कोका कोला. 1949 मध्ये भारतातल्या प्युअर ड्रिंक्स नावाच्या कंपनीच्या मदतीनं कोका कोलानं भारतीय मार्केटमध्ये एंट्री केली. कोका कोलाचं मार्केट भारतामध्ये जोरात असताना 1973 मध्ये भारत सरकारनं फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणजेच फेरा कायदा आणला. ज्या कायद्यामुळे परदेशी कंपन्यांना भारतात उद्योग चालू ठेवण्यासाठी कंपनीची 60% इक्विटी एखाद्या भारतीय कंपनीला देणं भाग होतं. या नियमामुळे कोका कोलावर बंधनं आली. कोका कोलाला त्यांची सिक्रेट रेसिपी आणि कोका कोलाची टेक्नॉलॉजी एखाद्या भारतीय कंपनीला शेअर करायची नव्हती. त्यामुळं कोका कोलानं भारत सोडून जाणं पसंत केलं. पण कोका कोलाने भारतीयांना लावलेली सवय गेली नव्हती. भारतीयांची कोल्ड्रिंकची तहान भागवण्यासाठी भारत सरकारनंच स्वतःचा डबल 7 हा कोल्ड्रिंक ब्रँड सुरू केला. पण त्यात कोका कोलाचा फील नव्हता. हीच कोल्ड्रिंक मार्केटमधली रिकामी जागा ओळखून ही जागा घेण्यासाठी एक जुनाच प्लेयर नव्यानं या मार्केटमध्ये आला. कोका कोलाला ज्या प्युअर ड्रिंकनं भारतामध्ये मोठं व्हायला मदत केली त्याच प्युअर ड्रिंकचे मालक चरणजित सिंग यांनी एक प्लॅन केला. कोका कोला भारतातून गेल्यावर सरकारच्या डबल 7 ब्रँडला टक्कर द्यायला 1977 मध्ये सिंग यांनी कॅम्पा कोला ही कंपनी तयार केली. द ग्रेट इंडियन टेस्ट या स्लोगनखाली या कंपनीनं भारतीयांच्या मनात जागा निर्माण केली. कॅम्पा कोलाने 70-80च्या दशकात कोल्ड्रिंक कंपनी म्हणून मार्केट गाजवलं. पण 1991 मध्ये भारतानं पुन्हा धोरण बदललं आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. ज्यामुळं पुन्हा परदेशी कंपन्यांसाठी भारताचं मार्केट खुलं झालं आणि त्यानंतर वर्षभरातच कोका कोलाची भारतात पुन्हा एंट्री झाली. कोका कोलाच्या एंट्रीनं कॅम्पा कोलाचं मार्केट पूर्णपणे कोसळलं. 2001 मध्ये कॅम्पा कोलाचा दिल्लीतला बॉटलिंग प्लांट बंद पडला. 2009 पर्यंत हरियाणात कॅम्पा कोलानं कंपनी सुरू ठेवली होती. पण तोपर्यंत भारतात ब्रँड बनलेल्या पेप्सिको, कोका कोलाच्या समोर कॅम्पा कोलाचा निभाव लागणं अवघड होत गेलं. मात्र याच कॅम्पा कोलासाठी वरदान ठरलं ते 2022 हे वर्ष. या वर्षी रिलायन्सनं कॅम्पा कोला हा ब्रँड विकत घेतला. रिलायन्सनं एखादी कंपनी विकत घेतली म्हणजे तिला मोठं करण्याची काहीतरी स्ट्रॅटर्जी रिलायन्सकडे असणार असा आजवरचा इतिहास आहे. आता ही स्ट्रॅटर्जी कोणती? यासाठी फार नाही 9 वर्षांआधी झालेलं जिओचं लॉन्च आठवावं लागेल. जिओनं ग्राहकांना दिलेल्या ऑफर आठवाव्या लागतील. मोफत सिम कार्ड, त्यात 4Gच्या स्पीडनं 4 GB डेटा रोज फुकटात मिळायचा. लोकल आणि STD कॉलही फ्रीमध्ये. दिवसाचे 100 मेसेजेस आणि यात भर पडली ती जिओच्या ॲपची. या ऑफर्समुळे अवघ्या 4च महिन्यात जिओला तब्बल 7,24,00,000 ग्राहक मिळाले. एकीकडे जिओच्या या ऑफरमुळे ग्राहकांमध्ये आनंदच आनंद होता तर दुसरीकडे आयडिया, एअरटेल यासारख्या टेलिकॉम कंपन्यांचं मार्केट डाऊन झालं. या टेलिकॉम कंपन्यांना आपले उरले सुरले ग्राहक कंपनीकडे टिकून राहावे यासाठी परवडत नसतानाही त्यांचे रिचार्जचे दर कमी करावे लागले. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्सनं धूम उडवल्यानंतर टेलिकॉम कंपन्या आजही या धक्क्यातून सावरलेल्या नाही.
हीच सुरुवातीला कमी किमतीत ग्राहकांना ब्रँडची सवय लावणारी स्ट्रॅटर्जी रिलायन्स आता कोल्ड्रिंक इंडस्ट्रीमध्ये वापरतंय। आता कॅम्पा कोलामध्ये ही स्ट्रॅटर्जी कशी वापरली जाते यासाठी कॅम्पा कोला आणि कोल्ड्रिंक मार्केटमधल्या काही मोठ्या कंपन्यांच्या कोल्ड्रिंकच्या किमती यांची तुलना करू। कोका कोला आणि पेप्सिको यांच्या 600 ml कोल्ड्रिंक बाटल्या 40 रुपयांना विकतं, पण कॅम्पा कोलानं मात्र 200 ml कोल्ड्रिंक केवळ 10 रुपये आणि 500 mlच्या कोल्ड्रिंकची किंमत 20 रुपये ठेवली आहे। 10 ते 20 रुपयात मिळणाऱ्या कॅम्पा कोलाच्या कोल्ड्रिंक्सनी अगदी कमी वेळात ग्राहकांना आकर्षित केलंय। द इकॉनॉमिक टाइम्सने एका रिपोर्टमध्ये रिलायन्सची कमी किमतीची स्ट्रॅटर्जी ही केवळ ग्राहकांसाठीच नाही तर विक्रेत्यांना समोर ठेवून बनवली असल्याचं म्हटलंय। गावागावातले किराणा स्टोअर आणि छोट्या रिटेल आउटलेट्सना कमी किमतीचे प्रोडक्ट्स जास्त आकर्षित करतात, कारण अशा ठिकाणी ग्राहकांची मागणी देखील अशा कमी किमतीच्या प्रोडक्टसाठी जास्त असते। त्यामुळे कॅम्पा कोलाला शहरांसारखाच ग्रामीण भागात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे। पण या स्ट्रॅटर्जीच्या आधारावर कॅम्पा कोलाला कोका कोला आणि पेप्सी कोला मागे टाकता येईल का हा प्रश्न आहे। आता बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार भारतातील कोल्ड्रिंक मार्केट 4.6 अरब डॉलरचं आहे। हे मार्केट दरवर्षी 5% वाढत जाईल असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय, ज्याच्यावर कोका कोला आणि पेप्सिको या ब्रँडचा वरचष्मा राहिलाय। यात कोका कोलाचा 55% वाटा, पेप्सिकोचा 30% वाटा तर लोकल ब्रँडचा 15% वाटा असल्याचं सांगण्यात येतंय। कोका कोलाचा 2024चा रेव्हेन्यू 4713 कोटी इतका आहे, तर पेप्सिकोचा 621 कोटी इतका रेव्हेन्यू आहे। रिलायन्सनं कॅम्पा कोलाच्या माध्यमातून या मार्केटमध्ये एंट्री केल्यापासून 1000 कोटीच्या आसपास उलाढाल केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कॅम्पा कोलाचा स्पार्कलिंग ड्रिंक्स कॅटेगरीत वाटा हा 10%पेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे। कॅम्पा कोलाला मोठं व्हायला मदत करणारी गोष्ट केवळ रिलायन्सची कमी किमतीत प्रोडक्ट्स विकण्याची स्ट्रॅटर्जीच नाही तर इतरही काही गोष्टी फायद्याच्या ठरत आहेत। पहिलं म्हणजे या कंपनीशी लोकांच्या आठवणी जोडल्या आहेत। 70-80च्या दशकातली आठवण म्हणून कॅम्पा कोला मार्केट खातंय। दुसरं म्हणजे कॅम्पा कोलाचे कोल्ड्रिंक्स विकण्यासाठी रिलायन्सच्या आधीपासून तयार असलेल्या आणि भारतभर पसरलेल्या रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट आणि जिओ मार्टचं जाळं, यामुळे कॅम्पा कोला लगेचच लोकांच्या नजरेत दिसायला लागलं। कॅम्पा कोलासाठी या सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू असल्या तरी कोका कोला सारख्या जगभरात पोहोचलेल्या ब्रँडला टक्कर देणं शक्य असणार आहे का? जिओनं जसं एअरटेल आयडियाचं मार्केट खाल्लं तसं कॅम्पा कोलाला कोका कोला आणि पेप्सिकोच्या बाबतीत करता येईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।